वैशाली मेजवानीमध्ये आज आपण त्रिपुर सुंदरी हा एक गोडाचा आणि सुंदर असा पदार्थ तयार करणार आहोत, जो कर्नाटकमध्ये धारवाड येथे तयार केला जातो. तर हा एक सुंदर आणि अप्रतिम चवीचा गोडाचा पदार्थ आहे, जो आज इथे आपण पाहणार आहोत. या गोडाच्या पदार्थाला त्रिपुर सुंदरी का म्हटलं आहे आणि सोबतच याला श्रीमंत पदार्थ म्हटलेला आहे, म्हणजेच यामध्ये वापरलेले जिन्नस आपण कोणकोणते घेतलेले आहेत, त्यासोबतच हा पदार्थ तयार केल्यानंतर कशा पद्धतीने सर्व केला जातो, याबद्दल सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिप्स अँड ट्रिक्स सहित पाहायला मिळणार आहे. तर अतिशय नाजूक, सुंदर आणि अप्रतिम चवीचा पदार्थ आहे, जो तुम्ही नक्की करून पहा. आता गोडाचा पदार्थ करत असताना आपण हा कशा पद्धतीने तयार करणार आहोत आणि यामध्ये लागलेले जिन्नस आपण कशा पद्धतीने तयार केलेले आहेत, हे देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सविस्तर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे कोणतीही स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा. सुरुवातीला इथे एका भांड्यामध्ये मी 1.5 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही अर्ध गव्हाचं आणि अर्ध्या मैद्याचं पीठ देखील घेऊ शकता. आणि आता यामध्येच रंगासाठी मी अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे. आता फक्त हळद घालूनच आपल्याला हे पाण्यासोबत घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. इथे आपण ज्या वाटीने मोजून हे पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मोजून आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर इथे मी हे 1 वाटी पाणी वापरणार आहे, पण सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी हे या पिठावर घालून घेतलेलं आहे. आणि ह्याचा आपल्याला घट्टसर गोळा तयार करायचा आहे. तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्ट गोळा तयार करायचा आहे. आता इथे तुम्ही कोणत्याही एका वाटीचं प्रमाण ठरवू शकता आणि त्या वाटीनेच हे सगळे जिन्नस मोजून घेऊ शकता. तर इथे मी अशा प्रकारची ही वाटी घेतलेली आहे आणि त्याच वाटीने पीठ मोजून घेतलेलं आहे, त्याच वाटीने आपण पाणी देखील मोजून घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता इतपत हा घट्टसर गोळा आपला मळून तयार झालेला आहे. इतपत घट्ट गोळा तयार झाला की आपण बाकीचं जे राहिलेलं पाणी आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल घालून हे एकत्र करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण पीठ मळताना यामध्ये मीठ घातलेलं नाही, त्यामुळे आता आपण या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं तेल घालून ह्याचं एक मिश्रण तयार करायचं आहे. आता या पिठाला चिकटपणा येण्यासाठी आपण आधी यामध्ये मीठ न घालता हे मळून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे तेल, मीठ आणि पाणी मिक्स करून हे या पिठावर घालून आपल्याला परत याचा मऊसर गोळा तयार करायचा आहे, ज्यामुळे या पिठाला छान असा चिकटपणा येतो. इतपत हे पीठ आपलं मऊसर मळून तयार झालं की यामध्येच एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि परत हे तेल या पिठामध्ये मुरेपर्यंत हा गोळा चांगला मळून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपण जर पीठ मळलं तर ते अगदी मऊसूत आणि लवचिक असं तयार होतं. त्यामुळे आपण आज या प्रकारे हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता इतकं हे 1.5 वाटी पीठ मळण्यासाठी आपल्याला पूर्णपणे 1 वाटी पाणी लागलेलं आहे. पीठ आपण मळून झाल्यानंतर एक 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. तुम्ही जास्तीत जास्त अर्धा ते 1 तास देखील हे झाकून ठेवू शकता. त्यानंतर त्याच वाटीने इथे आपण अर्धी वाटी इतकी ही चणा डाळ 4 ते 5 तास भिजवून घेतलेली आहे. तर तुम्ही ही चणा डाळ रात्रभर देखील भिजत घालून ठेवू शकता. आता इथे चणा डाळ छान भिजली गेली की ती छान शिजली जाते, त्यामुळे आपण अशा प्रकारे भिजवून घेतलेली आहे. आता इथे फक्त गव्हाचं पीठ आणि डाळ न वापरता आणखीन 2 जिन्नस आपण यामध्ये वापरणार आहोत, ज्यामुळे ही त्रिपुर सुंदरी अतिशय सुंदर आणि अप्रतिम अशी बनवून तयार होते. आता कुकरमध्ये आपल्याला अर्धी वाटी डाळीसाठी 1 ते 1.5 वाटी इतकं पाणी घालायचं आहे, म्हणजे डाळ बुडेल इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. सोबतच यामध्ये रंगासाठी आपण पाव चमचा इतकी हळद घालून घेतलेली आहे आणि 1 छोटा चमचा तेल घालून कुकरचं झाकण लावून आपल्याला एक 3 ते 4 शिट्ट्या मध्यम आचेवर करून घ्यायच्या आहेत. आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत इथे आपण अर्धी वाटी बदाम हे पाण्यात भिजवून घेतलेले आहेत. तर हे बदाम देखील तुम्ही आदल्या रात्री भिजत घालून घेऊ शकता, म्हणजे याप्रमाणे त्याची सालं झटपट वेगळी होतात. आता ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली त्याच वाटीने अर्धी वाटी इतके बदाम आपल्याला भिजत घालायचे आहेत आणि या प्रकारे ते सोलून घ्यायचे आहेत. तर शक्यतो डाळ आणि बदाम हे एकत्रच भिजत घालावे, म्हणजे त्याची सालं आपल्याला झटपट काढता येतात आणि या प्रकारे आपल्याला बदाम झटपट सोलून घेता येतात. आता बदाम सोलून झालेले आहेत आणि कुकर देखील आपला थंड झालेला आहे. डाळ इथे आपली छान शिजलेली आहे. आता या डाळीमधलं पाणी आपल्याला वेगळं करायचं आहे. तर एखादी चाळण घ्यायची आणि त्यावर ही डाळ आपल्याला गाळून घ्यायची आहे. आता यावरचं जे पाणी आहे ते आपण कटाची आमटी करण्यासाठी वापरू शकतो किंवा इतर तुम्ही कोणत्याही पदार्थामध्ये वापरू शकता. तर अशा प्रकारे डाळ
आता आपण छान अशी गाळून घेतलेली आहे. यामधलं पाणी वेगळं केलेलं आहे. आता आपण जे बदाम सोलून ठेवले होते ते मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि ते बारीक अगदी पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे ही बदामाची पेस्ट तयार झालेली आहे. यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही. तर पाणी न घालता हे बदाम आपल्याला अगदी बारीक असे वाटून घ्यायचे आहेत. बदाम छान वाटून घेतल्यानंतर इथे आपण अर्धी वाटी इतका खवा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही मिल्क पावडरचा वापर देखील करू शकता. आता आपण ज्या चाळणीमध्ये ही डाळ काढून घेतली होती त्याच चाळणीमध्ये आपल्याला ही बदामाची पेस्ट घालायची आहे. सोबतच जो अर्धी वाटी आपण खवा घेतला आहे तो देखील यामध्ये घालायचा आहे. आता सुरुवातीला आपण हाताने हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला या चाळणीतून छान असं बारीक हे पीठ तयार करून घेता येईल. तर सुरुवातीला आपण या प्रकारे हाताने मिक्स करून घेत आहे, म्हणजे तिन्ही जिन्नस छान एकत्र होतील आणि चाळणीतून आपण छान असे बारीक करून घेऊ शकतो. तर हे तुम्ही मिक्सरला देखील लावू शकता, पण चाळणीतून या प्रकारे बारीक केलं की ते छान एकजीव होतात आणि हे मिश्रण आपलं सारण देखील अगदी छान तयार होतं. आता हाताने मिक्स करून झाल्यानंतर मी चमच्याचा वापर केलेला आहे आणि चमच्याने या पद्धतीने हे सगळं छान असं सारण तयार करून घेतलेलं आहे किंवा पुरण तयार करून घेतलेलं आहे. आता हे पुरण तयार झालेलं आहे, म्हणजेच ही डाळ आपली छान मिक्स करून वाटून झालेली आहे. आता पुढे आपण ही कशी तयार करायची ते पाहणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान अशी एकजीव ही डाळ आपली तयार झालेली आहे. आता इथे तिन्ही जिन्नस छान एकत्र करून झाल्यानंतर आपल्याला हे पुरण कसं तयार करायचं ते पाहायचं आहे. तर एका पॅनमध्ये आपण एक छोटा चमचा तूप घालून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पुरण तयार करत असताना ते खाली चिटकलं जाणार नाही. त्यामुळे सुरुवातीला आपण इथे एक छोटा चमचा तूप गरम करून घेतलेलं आहे. यामध्येच आता आपण जे डाळीचं मिश्रण वाटून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं आपण या तुपामध्ये हे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण ज्या वाटीने हे सगळे जिन्नस मोजून घेतले होते त्याच वाटीने पाऊण वाटी इतकी साखर घालायची आहे. आता साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे मध्यम ते मोठ्या आचेवर छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. सुरुवातीला साखर घातल्यामुळे हे मिश्रण पातळ तयार होतं आणि जसं जसं हे आपण गॅसवर मध्यम ते मोठ्या आचेवर सतत ढवळत राहून परतून घेत राहिलं की याचा घट्टसर गोळा तयार होतो. आता इथे तुम्ही बघू शकता हा गोळा या पॅनपासून वेगळा व्हायला लागला आहे, म्हणजेच आपलं हे छान असं पुरण जवळजवळ तयार झालेलं आहे. यामध्येच आता एक छोटा चमचा आपण वेलची पूड घालून घेऊया आणि अर्धा छोटा चमचा यामध्ये मी जायफळ पूड घालून घेतलेली आहे. तर वेलची पूड आणि जायफळ पूड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, म्हणजे फक्त वेलची पूड घालू शकता किंवा फक्त जायफळ पूड देखील घालू शकता. आता वेलची आणि जायफळची पूड घातल्यानंतर आपल्याला हे छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. आता हे आपलं परफेक्ट पुरण तयार झालं आहे हे माहीत पडण्यासाठी आपण यामध्ये अशा प्रकारे हा चमचा उभा करून बघायचा आहे. जर हा चमचा बरोबर उभा राहिला तर हे पुरण आपलं अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे. जर हा चमचा आपला उभा राहिला नसता आणि तो खाली पडला असता तर हे पुरण अजून आपल्याला 1 ते 2 मिनिटं परतून घ्यावं लागलं असतं. आता हे तयार पुरण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तर इथे मी एका भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि हे पुरण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. इथे आपलं हे सारण किंवा पुरण तयार झालेलं आहे. आता आपण जे पीठ मळून ठेवलं होतं त्याला अर्धा तास झालेला आहे आणि अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता छान असं पीठ मुरलं गेलेलं आहे आणि अगदी मऊ झालेलं आहे. आता थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि परत ते पीठ आपल्याला एकदा मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता छान असं आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे. आता आवडीप्रमाणे आपल्याला जेवढी मोठी किंवा छोटी पोळी तयार करायची आहे तितका गोळा आपण तयार करून घ्यायचा आहे. तर शक्यतो आपल्याला मध्यम आकाराची पोळी तयार करायची आहे. तर इथे मी इतका हा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता याची आपल्याला अशा प्रकारे पारी तयार करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण पारी तयार करून घेतली की पुरण तयार झालेलं आहे ते थंड झालं की त्यामधीलच एक गोळा तयार करून घ्यायचा आणि यामध्ये भरून घ्यायचा आहे. आता ही पोळी आपण कशा प्रकारे लाटून घ्यायची, कारण ही पोळी आपण फार जोर देऊन लाटली तर ती फुटण्याची शक्यता असते आणि ती एकसारखी लाटली देखील जाणार नाही. तर इथे आता आपला हा सारण भरून गोळा तयार झालेला आहे. आता आपण मैद्याच्या पिठामध्ये अशा प्रकारे घोळवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी पोलपाटावर बटर पेपर घेतलेला आहे आणि बटर पेपरच्या साहाय्याने आपल्याला ही पोळी अशा प्रकारे लाटून घ्यायची आहे. जर तुम्हाला पोलपाटावर डायरेक्ट ही पोळी लाटता येत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने देखील लाटून घेऊ शकता, पण इथे मी ही सोपी पद्धत दाखवलेली आहे ज्यामुळे प्रत्येकाला ही पोळी अशा पद्धतीने अगदी सहजरित्या लाटून घेता येईल. तर इथे तुम्ही बघू शकता पोलपाटावर पेपर ठेवल्यामुळे ही पोळी आपण सहजरित्या फिरवून घेऊ शकतो आणि चारी बाजूनी एकसारखी लाटून घेऊ शकतो. गरज वाटल्यास आपल्याला वरच्या साईडला थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि मग ही पोळी अगदी पातळ अशी लाटून घ्यायची आहे.
तर इथे तुम्ही बघू शकता छान असं पीठ मुरल्यामुळे आणि आपलं सारण देखील एकसारखं छान तयार झाल्यामुळे पोळी आपली अगदी व्यवस्थित लाटली गेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी पातळ पोळी आपली लाटून तयार झालेली आहे. आता ही पोळी शेकवून कशी घ्यायची, तर तवा आपल्याला मध्यम आचेवर गरम करून घ्यायचा आहे आणि यावर आपण अशा प्रकारे ही पोळी घालून घ्यायची आहे. आता गॅस आपल्याला मंद ते मध्यम आचेवरच ठेवून खालची बाजू शेकवून घ्यायची आहे. खालची बाजू शेकवून झाली की तुम्ही कालथ्यानी किंवा हाताने पोळी अलगद उलटून घ्यायची आहे आणि मग दुसरी साईड देखील शेकवून घ्यायची आहे. आता ही पोळी अगदी नाजूक असल्यामुळे हलक्या हाताने शेकवून घ्यायची आहे. आता पोळी शेकवून झाली की दुसरी बाजू परत पलटून घ्यायची आणि यावरच आपण तूप लावून घ्यायचं आहे. तर ही पोळी जास्त करून तुपासोबत सर्व्ह केली जाते, त्यामुळे यावर भरपूर सारं तूप घातलं जातं. आता इथे मी पोळी शेकवताना तूप लावून घेतलेलं आहे. आता ही पोळी शेकवून झाल्यानंतर आपण ही कशी सर्व्ह केली जाते ते पाहणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी टम्म फुगलेली आपली ही त्रिपुर सुंदरी तयार झालेली आहे. यावरच भरपूर असं तूप लावून घ्यायचं आहे. आता ही पोळी जेव्हा आपण शेकवून घेतो किंवा कर्नाटक आणि धारवाडमध्ये जेव्हा ही पोळी अशा प्रकारे तयार होते, तेव्हा ती तव्यातून काढल्या काढल्या डायरेक्ट तुपाने भरलेल्या भांड्यामध्ये किंवा तुपाने भरलेल्या परातीमध्ये ठेवली जाते आणि त्यानंतर ती पोळी डायरेक्ट त्या तुपाने भरलेल्या भांड्यातून काढून सर्व्ह केली जाते. जर तुम्हाला इतकं तूप खायचं नसेल किंवा तुम्हाला इतपत तूप वापरायचं नसेल, तर तुम्ही फक्त पोळी शेकवताना यावर या प्रकारे तूप लावून घेऊ शकता. पण ह्या पोळीचा कण आणि कण हा तुपात भरलेला असतो, त्यामुळेच याला त्रिपुर सुंदरी म्हटलं जातं आणि यामध्ये सारण देखील आपण एक विशिष्ट प्रकारे तयार केलेलं आहे, ज्यामुळे ह्या पोळीची चव अतिशय अप्रतिम अशी बनून तयार होते. इथे आपण दुसरी पोळी देखील शेकवून घेतलेली आहे आणि यावरच आता आपण तूप लावून घेणार आहोत. अशा प्रकारे आज आपण कर्नाटकमधील धारवाड येथे तयार होणारा हा त्रिपुर सुंदरी एक सुंदर आणि अप्रतिम चवीचा पदार्थ तयार केलेला आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा.